तर येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे। मान्सूनची वाटचाल नेमकी कशी राहील पाहूया एक रिपोर्ट। लेट झालेला मान्सून अखेर पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात दाखल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय। कुठे कधी पावसाची शक्यता आहे त्यावर एक नजर टाकूया। कोकण विभाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 10 जूनला पावसाची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये 11 जूनला पावसाची शक्यता आहे। तर तिकडे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणी 10 जूनला पावसाची शक्यता आहे। अहिल्यानगरमध्ये 12 जूनला पावसाची शक्यता आहे। खान्देशमध्ये जळगाव, नाशिक आणि धुळे या ठिकाणी 11 ते 18 जून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर या ठिकाणी 12 ते 15 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये नागपूरसह आसपासच्या परिसरात 15 ते 16 जून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची तसेच उर्वरित राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उष्ण लाटेचा तर पालघर जिल्ह्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक राहण्याची शक्यता कायम आहे। राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे। जूनची 9 तारीख आली तरी महाराष्ट्रामध्ये मान्सून व्यापलेला नाहीये। तर याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलंय। मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे। आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी ॲडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये।